6 महिने उलटले तरी चौकशी समिती गठीत नाही. गुरुदेव युवा संघाचा प्रशासनावर गंभीर आरोप. विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांनी 5 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी विकास मीना यांना चौकशी समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र 6 महिन्यानंतरही समिती गठीत न झाल्याने गुरुदेव युवा संघाने प्रशासनावर ढिलाईचा गंभीर आरोप केला आहे. मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनीही चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने कारवाईमध्ये जाणूनबुजून विलंब केला जात असल्याचा आरोप संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला. संघाने विचारले आहे की विभागीय आयुक्तांच्या स्पष्ट आदेशानंतरही जिल्हाधिकारी चौकशी समिती का गठीत करत नाहीत. मुख्याधिकारी आदेशांकडे दुर्लक्ष करत असतील तर प्रशासनातील शिस्त कुठे आहे. संघाने नमूद केलेल्या गैरव्यवहारांमध्ये बेकायदेशीर अनुकंपा भरती, जम्पिंग प्रमोशन, डिजिटल शाळा प्रकल्पातील 2 कोटींचा घोटाळा आणि विनानिविदा साहित्य खरेदी यांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांबाबत ठोस पुरावे सादर केल्याचा दावा संघटनेने केला. अनुकंपा भरतीतील अनियमिततेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले असून सुनील नाईक आणि सूरज पाखरे यांच्या नियुक्तीसंदर्भात संशय व्यक्त करण्यात आला. चौकशीसाठी आवश्यक सेवा पुस्तिका, आदेश, उपस्थिती पत्रके, वैद्यकीय कागदपत्रे उपलब्ध नसल्याने दस्तऐवज गायब होण्याचा धोका निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला. योग्य कारवाई न झाल्यास प्रकरण हायकोर्टात नेण्याचा इशारा देत विभागीय आयुक्त आणि नगर प्रशासन आयुक्तांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी संघाने केली आहे. यवतमाळ जनतेला गुरुदेवचा सादका नमस्कार. 5/6/2025 रोजी विभागीय आयुक्त श्वेता शिंगल यांनी जिल्हा अधिकारी यांना अति तात्काळ महत्त्वाचे पत्र म्हणून पाठवले. परंतु 6 महिन्याची घडी झाली आहे, अद्यापही समिती गठीत झाली नाही आणि यामध्ये शुभम केतनवार मुख्य अधिकारी या समितीला डॉक्युमेंट देत नाही. यापेक्षा जिल्हा अधिकाऱ्यांचे शोकास गोष्ट काय, एका नासूकल्या चौकशीसाठी यामध्ये सिद्ध होऊ नये, आम्ही पुरावे सादर करूनही जे बोगस अनुकंप भरती झाली आहे, सुनील नाईक यांच्या वडिलाला अद्यापही पेन्शन सुरू आहे आणि जे दुसरे आहे सूरज पाखरे हे बेकायदेशीर अनुकंप भरती आहे, हे आम्ही सर्व पुरावे सादर केले. कमिटीत हे झालं आहे आणि 2 कोटीचा डिजिटल शाळेचा घोटाळा आहे, जो गरिबांच्या लेकराला डिजिटल शाळेचं स्वप्न पुरं व्हावं म्हणून, परंतु या हरामखोर अधिकाऱ्यांनी हे पैसे गडप करून टाकले आणि डिजिटल शाळेचे स्वप्ने अद्यापही गरिबाच्या लेकराचे पुरे झाले नाही. आणि त्याबाबतही जो किरकोळ साहित्य होतं, हे जे किरकोळ साहित्य होतं बिगर निविदा काढता त्यांनी बाजारात विकलं आणि एवढ्या नाचुकल्या चौकशीसाठी 6 महिने 1 दिवस झालाय, ती चौकशी झाली नाही. यासाठी विभागीय आयुक्त श्वेता शिंगल मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं आहे का आम्हाला चौकशी तुमच्याकडून होणार, तुमका जिल्हा अधिकाऱ्याकडून कोणताच न्याय भेटत नाही. एक मुख्य अधिकारी जिल्हा अधिकाऱ्याला जुमारत नाही, यापेक्षा तर यवतमाळ जिल्ह्याची शोकान गोष्ट काहीच नाही आहे. काहून का जिल्हा अधिकारी मोठा आहे का मुख्य अधिकारी मोठा आहे, या माझा मोठा प्रश्न आहे. आणि यामध्ये जे गरीब, जे खरे अनुकंप धारक होते त्यांची ज्यांनी नोकरी हडपली आहे, त्यांनी नोकरी हडपली आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई केल्या पाहिजे. आणि आम्ही हे म्हणतो का आम्ही सर्वोच्च न्यायालयात जातो, तुमचा आदेश द्या, परंतु असं काही होत नाही आहे. यामुळे संपूर्ण भ्रष्टाचार होत आहे. त्वरित विभागीय आयुक्त यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे, नाहीतर आम्ही बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहोत. जय गुरुदेव.